काट येतं सगळं. वाघ नाही ना बघा ती. उमरा साईज बघ ना काय तो. हा कोण आहे दिंडा. धरण्याची फणस. दूध झाला ना ते ओले सगळे चिमले इथलाच काढ फक्त. वर नको जाऊ. अजय पकडायचा आहे. दोन्ही जा तरी सावकाश खाली बस खाली. सगळेच काढलेस वाटतं. तिन्ही काढलेस. 3 फणस काढलेले आहेत. भरपूर जड आहेत. आता घरी घेऊन जाणार. आता पाऊस आला एकदम जोरात, त्यामुळं वाटेत आमच्या घराजवळ, जुन्या घराजवळच असलेल्या दत्ताच्या देवळात आम्ही आता आलेलो आहे. थांबलो 2 मिनिटं. तुम्ही बघितलंतच मी आणि बाबांनी आमच्या जुन्या घरी जाऊन बरका फणस काढून आणला ते. तर त्याला 2 दिवस झालेले आहेत आणि मस्त घमघमाट सुटलेला आहे. फणसाचा फणस पिकलेला आहे. त्यामुळे आज आमच्याकडे सांदण करायचा बेत आहे. तर त्याच्यासाठी ह्या घरच्याच तांदळाच्या कण्या आहे. तर त्याचा मी आता रवा काढणार आहे. म्हणजे आपला जो विकतचा रवा असतो तेवढा बारीक नाही, पण इडली रवा असतो ना साधारण भरड, तर त्याप्रमाणे आता ह्या कण्या मिक्सरला, मुळात ह्या कण्या धुवून सुकवून ठेवलेल्या आहेत. तर त्या आता मिक्सरला लावणार आणि मग त्याचा रवा तयार करणार. आई आई मोदक पात्र माळ्यावरच आहे ना. तांदळासाठीचा जो रवा आहे तांदळाचा आपण मिक्सरवर फिरवून घेतला. तर तो आता मी हलकासा भाजायला ठेवला आहे आता चुलीवरती. आणि तोपर्यंत आईने मस्त इडल्या केलेल्या आहेत. तर इडली आणि चटणी मी खाऊन घेते. फणसाचा रंगही बदललाय आणि हे बघा पिकलेला आहे फणस हा. वा 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 सोनं सोनं आहे. अगदी सोनं आहे. सोन्यासारखा पिवळा धमक हा फणस आहे. गरे बघू शकता तुम्ही.
आता आणि हा फणस फोडायला विळा किंवा कोयत्याची गरज लागत नाही, कारण पिकलेला असतो. फक्त हाताने असा ढकलून ढकलून फाडून काढता येतो. हे आता गरे काढायचे आहेत, पण त्याच्या अगोदर मी हाताला तेल लावून घेणार आहे आणि त्यानंतर हे गरे काढून घेणार. भांड्याला पण लावायला लागेल, नंतर लावते. काढून घेऊया. काढून इथंच ठेवते, मग भांड्यात आठवा काढून टाकतो. ह्या पातेल्यामध्ये फणसाचा आपण रस काढणार आहोत, त्यामुळं ह्याला सुद्धा तेल लावून घेते मी आतल्या बाजूनं आणि चाळणीला सुद्धा तेल लावलेलं आहे. थोडासा का होईना त्याचा चीक लागतो म्हणून लावून ठेवायचं तेल. गरे काढून झालेले आहेत. आता ह्याच्या मधली जी आठळ आहे ती काढणार आहोत. खालून असं हे केलं चेपलं फणसाला की वरनं आठळ बाहेर येते. गरा एकदम नरम असतो, तर आता हे आधी आठला काढून गरे वेगळे करून घेणार, जो गर आहे तो. आणि त्यानंतर हे सगळं जे गरे आहेत ते चाळणीवरती घेऊन मग त्याला असं चाळणीवरनं फिरवणार, मग त्याचा रस खाली त्याच्यामध्ये जमा होईल. गरे चाळणीवरती फिरवून झालेले आहेत आणि हे बघा त्याचा असा हा चोथा शिल्लक राहतो. याच्यात सुद्धा आपण थोडंसं पाणी ह्याच्यावरती घालून सगळ्यात शेवटी ह्याचा रस थोडासा निघू शकतो. तर मी आता हे वेगळे काढून ठेवते. तुम्हाला वाटलं असेल की असे एवढेसे गरे आहेत तर त्याचा असा किती रस निघतो, तर मी पहिल्यांदा जेवढे एवढे गरे घेतले होते त्याचा रस बघा. कुंदा काकूने आणि मी मिळून सगळ्या गरांचा रस काढून झालेला आहे. हे बघा. आधी गुळ घालून घेते मी. थोडंसं मीठ घालते आणि किंचित हळद. आता मी हे व्यवस्थित मिक्स करते. गुळाचे जे खडे आहेत ते हाताने चुरडून चुरडून व्यवस्थित एकसंध करून घेते मिश्रण. गुळ विरघळलेला आहे चांगला. आता ह्याच्यामध्ये रवा घालायचा आहे. हे आता व्यवस्थित मिश्रण तयार आहे. आता हे अर्धा तास तरी किमान झाकून ठेवून द्यायचं असंच, कारण तो रवा व्यवस्थित मुरला पाहिजे. आता मी हे ठेवते झाकून आणि तिकडे गोठे सोना का हंबरते ते बघायला जाते.
रे. मी आता फणसाची पानं काढायला चालली आहे. फणसाच्या पानांचं काय करणार आहे पुढे ते तुम्हाला कळेलच. मगाशी जी फणसाची पानं काढून आणली मी, तर त्याचे असे द्रोण करणार आहे मी. आणि ह्याला हिऱ्याची काडी लावायची आणि ह्याच्यामध्ये जे सांदणाचं आपण तयार केलेलं मिश्रण आहे ते घालून मग मी हे वाफवायला ठेवणार आहे. तर आता पानांचे कोन किंवा असे असे आकार करून घेते, द्रोण असे. फणसाच्या पानांचा असा हा एक द्रोण केलेला आहे आणि एक कोन सुद्धा बनवलेला आहे. तुम्हाला जो कुठला आकार आवडेल पानांचा बनवून त्याच्यामध्ये सांदण तयार करू शकता. भांड्याला आता लेवण लावून घेते. विस्तव चांगला पेटलेला आहे, तर हे भांड मी आता ठेवते आणि ह्याच्यामध्ये पाणी घालून ठेवून देणार आणि झाकण ठेवणार 5 मिनिटं. तोपर्यंत मी जे आपलं मिश्रण आहे सांदणाचं ते त्या पानांमध्ये भरायला लागते. माझं हे सारण सांदणाचं भरून झालेलं आहे पानांच्या द्रोणामध्ये. आता हे वाफवायला ठेवायचं आहे. आई किती वेळ ठेवायचं का? 25-30 मिनिटं? 30 मिनिटं. हां, 25 ते 30 मिनिटं साधारण ठेवायचं आहे. आता मी ठेवते. तर 30 मिनिटं झालेली आहेत. तर सांदणं तयार झाली आहेत का बघते.
फणसाची सांदणं तयार आहेत. साधारण 3-1 तास तरी लागले हे सगळं करायला. हे नारळाचं दूध आहे आणि गरम गरम सांदणांवरती घरचं साजूक तूप घातलेलं आहे. हे बाबांनी घातलेलं आंब्याचं लोणचं आहे. आमच्याकडे सांदणासोबत आंब्याचं लोणचं हमखास खातात. तर मी आता टेस्ट करून बघते. जसं आपण फणसाचं सांदण केलं तर तसंच तुम्ही आंब्याचं सांदण सुद्धा करून बघू शकता. म्हणजे तिथे आंब्याचा पल्प वापरायचा आणि गुळाऐवजी त्याच्यामध्ये साखर घालायची इतकंच. तर मी आता हे खाऊन बघते. नारळाच्या दुधामध्ये बुडवून खायचं असतं. शपथ भारी आहे, खूप भारी आहे. आहा मस्त गरम आहे का? छोटी असते. पावसात बरं वाटते.